Well friends, in this session we will be going to discuss degree of comparison. आता degree of comparison means what आणि कशाचं comparison? So here I will tell you, या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये एक ऍडजेक्टिव्ह असतं आणि ते ऍडजेक्टिव्ह काय करत असतं, त्या स्पेसिफिक नाउनचा गुण, धर्म, द्वेष हे डिस्क्राइब करत असतं आणि ते डिस्क्राइब करत असताना ते कंपॅरिझन केलं जातं, त्याची तुलना केली जाते. ती तुलना कशी असते तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे सामान्य श्रेणी, यालाच सामान्य श्रेणी म्हणतात. याच्यामध्ये काय असतं, चांगला किंवा वाईट, फक्त चांगला किंवा वाईट या गोष्टीचं पॉझिटिव्ह डिग्री असते. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे, लता इज यंग और राहुल इज स्ट्रॉंग. हे जे स्ट्रॉंग आणि यंग आहे ह्या नाउन बद्दल काय करतं, त्याच्या क्वालिटी बद्दल, गुणाबद्दल डिस्क्राइब करतं. दॅट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह डिग्री. आता दुसरी श्रेणी असते ती आहे तुलनात्मक श्रेणी, दॅट इज कॉल्ड ॲज कंपॅरेटिव्ह डिग्री. आता तुलना आहे म्हणजे नक्कीच एकाची दुसऱ्यासोबत तुलना आहे. सो यू कॅन सी चांगला तर अधिक चांगला आणि वाईट आहे तर अधिक वाईट, म्हणजे कंपॅरिझन दोघांमध्ये. सो हॅव अ एक्झाम्पल फॉर अस, लता इज यंगर दॅन आणि राहुल इज स्ट्रॉंगर दॅन जय. आता देन आहे तर इथे पुढच्या व्यक्तीचं कंपॅरिझन दिलेलं ह्या दोघांचं. तर या ठिकाणी ER मेन जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला ER प्रत्यय लावून काय केलेलं आहे, त्याची क्वालिटी शो केलेली, अधिक चांगला किंवा अधिक वाईट. दॅट इज कॉल्ड ॲज कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि थर्ड वन इज सुपरलेटिव्ह. ही सर्वोच्च डिग्री आहे, म्हणजे त्या जेवढे काही इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट श्रेणी दाखवलेली आहे, सर्वात चांगला किंवा सर्वात वाईट. नाउ वी हॅव एक्झाम्पल, लता इज द यंगेस्ट गर्ल इन द होल क्लास. आता इथं EST हा प्रत्यय लावलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला राहुल इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय इन द टीम या पद्धतीनं. सो वी हॅव सर्टन चेंजेस फॉर चेंज द डिग्री. ऍडजेक्टिव्हचे चेंजेस कशा पद्धतीने असतात तर ऍडजेक्टिव्हचे चेंजेस तुम्हाला बघता येतील, काही पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. बॅड, वर्स, वर्स्ट हे कसे आहेत, इरेग्युलर फॉर्मॅटमध्ये. मेन, मोर, मोस्ट, लिटिल, लिस्ट, लेस, लिस्ट. त्याच्यानंतर हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. IER किंवा ER लावून, सफिक्स लावून काय केलं जातं, त्यांचं कंपॅरिझन शो केलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा वर्ड 1 सिलॅबल 2 सिलॅबल असतील, सिलॅबल म्हणजे एक स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट, तर या ठिकाणी तुम्हाला मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल अशा प्रकारची वाक्यरचना पाहायला येईल. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे काही कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरिझन्स आणि सुपरलेटिव्ह डिग्रीज मध्ये असणारे चेंजेस आहे. सो कीप इन माइंड, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये काय असतं, डिग्री चेंज करण्यासाठी एक सेंटेन्सेस विचारलेले असतात. पहिल्या वाक्याचा अर्थ न बदलू देता दुसऱ्या वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीचं, सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह किंवा व्हाईस वर्सा यातलं कुठल्या डिग्रीचं चेंजेस होतात ते बघायचं असतं, ते करायचं असतं. नाव ते कशा पद्धतीने होतं ते एक एक्झाम्पल्स बघूयात. काय आपण, राम इज टॉलर दॅन लखन. हे काय कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, कारण का तर ER प्रत्यय म्हणून. मग ह्याचं पॉझिटिव्ह कसं होईल, लखन इज नॉट ॲज टॉल ॲज राम. ह्या वाक्याच्या विरोधार्थी केलंय आणि ॲज टॉल ॲज म्हटलंय, त्याच्या इतका उंच नाहीये, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर नीतू इज ॲज वाईज ॲज गीतू. आता ॲज वाईज ॲज म्हटलंय, आता गीतूपेक्षा ती जास्त वाईजर आहे म्हणून सांगायचे, ते कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये येईल. मग कसं होईल, गीतू इज नॉट वाईजर दॅन नीतू. म्हणजे बघा वाक्याची सुरुवात, जे वाक्य इकडे सुरुवात आहे तो नाउन इकडे सुरुवातीला घेतलेला आहे, इथे एंडला आहे तो सुरुवातीला, इथे सुरुवातीला आहे तो इथे एंडला घेतलेला आहे. सो इट इज सो मच इझी, जस्ट हॅव टू अंडरस्टँड इट व्हेरी इझिली. डिग्री ऑफ कंपॅरिझन इज सो मच इझी. देन वी हॅव नेक्स्ट, दॅट इज we want to understand, see पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मधले चेंजेस आहेत. नो अदर, दॅन एनी अदर आणि द ऑल ऑफ अशी एक वाक्यरचना आहे. आणि दुसरी आहे व्हेरी फ्यू, दॅन मोस्ट अदर आणि वन ऑफ द. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, देन देअर वी विल अंडरस्टँड चेंजेस फॉर बेटर बिलो. ओके, हे काही चेंजेस आपण बघूयात. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहात. सुपरलेटिव्ह डिग्री आहे, अशोका वॉज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द एम्परर्स. आता ऑल ऑफ द या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, त्याची कंपॅरेटिव्ह करताना अशोका वॉज ग्रेटर दॅन एनी ऑदरची रचना आहे. आणि याच्यानंतर नो अदर एम्परर वॉज ॲज ग्रेट ॲज अशोका. म्हणजे या कुठल्याही वाक्याचं कंपॅरिझन कुठल्याही व्यक्ती सेंटेन्स मधल्या क्वालिटीज सोबत करता येतं. दॅट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑर कंपॅरिझन ऑफ डिग्री. देन मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटीज. नो, आता बघूयात, मुंबई इज लार्जर दॅन मोस्ट अदर सिटी अँड नो अदर सिटी किंवा व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज लार्ज ॲज मुंबई. या प्रकारची वाक्यरचना या ठिकाणी तुम्हाला डिग्री चेंज द डिग्री मध्ये किंवा डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये पाहता येईल. सो ट्राय अँड अंडरस्टँड इट. दॅट्स इट फॉर डिग्री ऑफ कंपॅरिझन. थँक्यू.